एअर हॉस्टेसच्या नोकरीचे आमिष, वेटर लोडर पदांची ऑफर. एअर हॉस्टेस, केबिन क्रू किंवा विमानतळावर ग्राउंड स्टाफसाठी दरमहा किमान 40 ते 50 हजार रुपये पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून ठाण्यातील एका बोगस प्रशिक्षण संस्थेने सुमारे 22 बेरोजगार तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले या रॅकेटचा उघडाफोड करून खळबळजनक माहिती दिली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनजवळील कृष्णा प्लाझा इमारतीत 4थ्या मजल्यावर असलेल्या नॅशव्हिल एव्हिएशन नावाच्या संस्थेतून प्रशांत सिंग, प्रमोद मोरिया आणि प्रतिभा ढिवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बेरोजगारांना विमानतळावर नोकरी मिळेल अशी आश्वासने दिली, परंतु या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 80,000 ते 1.5 लाख रुपये शुल्क आकारण्यात आले. प्रशिक्षणही प्रमुखत्वे मोबाईलवर पाठवलेल्या PDF फाईलद्वारे देण्यात आले आणि आठवड्यातील 3 दिवस ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. नवीन सेंटर हेड प्रतिभा ढिवार यांनी विद्यार्थ्यांना विमानतळावर वेटर आणि लोडर पदांसाठी नोकरी मिळेल असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात मिळालेल्या ऑफरमध्ये पगार फक्त 10 ते 12 हजार रुपये होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पैसे परत मागितले असता संस्थेकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. शिकणाऱ्यांनी शेवटी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या कार्यालयात तक्रार केली. वाघुले यांनी संस्थेच्या कार्यालयात बेरोजगारांसह जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याची मागणी केली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना पत्राद्वारे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील अशा बोगस प्रशिक्षण संस्था आणि प्लेसमेंट एजन्सीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी वाघुले आणि भाजपा नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी राम मारुती रोडवरील CEDP स्किल इन्स्टिट्यूटमध्ये चालणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला होता. दाखवली जातात. एअर होस्टेस, तुम्हाला वेगवेगळ्या एअरलाइन्समध्ये आम्ही जॉब देऊ असं या ठिकाणी सांगितलं जातं. आतापर्यंत मला विविध पक्षामधल्या 5 जणांचे फोन आलेले आहेत, यांना मदत करा. मी त्यांना बोललो यांना मदत करतो. हे जे 35 विद्यार्थी आहेत यांच्याकडनं कमीत कमी 50,000 ते कमीत कमी 1.25 लाख रुपये यांनी घेतलेले आहेत. मी त्यांना बोललो या विद्यार्थ्यांचे पोस्ट डेटेड चेक द्या आणि हे जे काही आंदोलन इथे चाललेलं आहे ते आंदोलन मी संपवतो. तो आता बोरिवलीला चेकबुक आणायला गेलेला आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचे चेक देत नाहीत तोपर्यंत या भागातनं मी उठणार नाहीये, एवढंच त्यांना विनंती केली. कुठल्याही प्रकारचे त्यांना आम्ही शिवीगाळी केली नाहीये. कुठल्याही प्रकारचा त्यांना व्यवस्थित आम्ही इथे मानपान देतोय, त्यांना पाणी पाजतोय, त्यांना वडापाव खायला घालतोय. अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे. त्यांना आता जेवण पण मागवतो आम्ही, विद्यार्थ्यांना पण मागवतोय आणि त्यांना पण मागवतोय. आणि त्याच्यामुळे आमची आशा आहे की आता बोरिवलीला गेलेला त्यांचा जो पार्टनर आहे तो बोरिवलीवर 2 तासांनी येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना पोस्ट डेटेड चेक देईल. मुलांना फसवण्यासाठी इथे काही कलाकारांचे देखील फोटो लावलेले. आता या मुलांना असे स्वप्न दाखवलेत. सलमान खान, शाहरुख खान, हा गायक कोण आहे? आता कोणाला गायक बनवणार आहे, कोणाला एअर होस्टेस बनवणार आहे. आणि शाहरुख खान आहे, रवी तेजा माहिती काय कोणाला भूलभुलैया करतात इथे आमच्या स्टेशन भागात येऊन. 25 वर्ष नगरचौक आहे. अशी दुसरी केस झाली आहे. राम मारुती रोडला एक केस झाली आहे. ते गेली 6 महिने त्याचा पाठपुरावा चालू आहे. तिथे जवळजवळ 50-75 विद्यार्थ्यांचे पैसे आम्ही दिलेत. अजून काही विद्यार्थ्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट बँगलोरला त्या ठिकाणी पडलेले आहेत. अजून त्या विद्यार्थी आदिवासी भागातलं पालघर, मोखाडा, वाडा या भागातले विद्यार्थी येतात. नौपाडा पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, तरी पण ते इन्स्टिट्यूट चालू आहे अजून राम मारुती रोडला. यांच्या मागे वेगवेगळ्या पक्षातले काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि म्हणून यांची मस्ती चालली नौपाडा भागात, असा माझा स्पष्ट आरोप आहे.